नमस्कार शेतकरी बांधवांनो, पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत। व्हिडिओचा विषय नीट लक्षात घ्या। कलर व्हरायट्यांमध्ये अंतिम टप्प्यात एकसारखा युनिफॉर्म कलर आणताना येणाऱ्या अडचणीवर कसं मात करू शकतो त्या संदर्भामध्ये आजचा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। आपल्यासोबत शेतकरी आहेत, प्रथमतः त्यांचं नाव आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत। दादा, आपलं पूर्ण नाव सांगा। दत्तात्रय चिबराव धाकड, मुक्काम पोस्ट लोणी अंकनाथ, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहमदनगर। थोडं मोठ्याने बोला, पूर्ण नाव सांगा। दत्तात्रय चिबराव धाकड, मुक्काम पोस्ट लोणी अंकनाथ, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहमदनगर। मोबाईल नंबर 98 60 1 84 85 3। आपला हा कुठल्या व्हरायटीचा प्लॉट आहे? कृष्णा कृष्णा शरद। या ठिकाणी आपण कृष्णा शरद साधारणतः किती दिवसाचा प्लॉट आहे? साधारण 100 दिवसाचा प्लॉट आहे। 100 दिवसाच्या प्लॉट मध्ये या ठिकाणी उभे आहोत। एक 60 ते 70% कलर आलेला तुम्हाला दिसत असेल। डॉक्टर किसानचं मार्गदर्शन त्यांनी घेतलेलं आहे, परंतु या भागामध्ये ज्या अडचणी शेतकऱ्यांना होत्या कलर व्हरायट्यांमध्ये, जे काही मी बरेचसे पाठीमागच्या वर्षी असेल या वर्षी देखील व्हिडिओ दिले की साधारणतः तुम्ही मण्यामध्ये 30-40% पाणी आलं, कुठंतरी लाल रंग दिसायला लागल्यावर पहिला SS मशीनचा जो स्प्रे आहे, एकरी 12 ग्रॅम GA बिग साईज या व्हरायट्यांमध्ये लॉंग साईज तुम्हाला घ्यायचं आहे। जिथं सरिता ब्लॅक असेल, जिथं पॉइंट आपल्याला पाहिजे तिथं लॉंग साईज आपल्याला एकरी 1 लिटर आणि त्याच्यासोबत ब्लॅक स्टार 1 लिटर। या शेतकऱ्याला तो स्प्रे करता आला नाही, ते औषधं मिळाले नाही, तरी देखील पूर्ण शेड्यूल फॉलो करत असताना त्यांना काय अनुभव आला त्याबद्दल थोडक्यात आपण 2 मिनिटात त्यांचं मनोगत जाणून घेणार आहोत। म्हणजे काय वाटतं, डॉक्टर किसानचं मार्गदर्शन घेतलं, ठीक आहे, तुम्हाला बऱ्याचशा जे मी रिकमेंडेशन असेल किंवा जे शेड्यूल येतं त्यामधलं काही औषधं मिळाले नाही, परंतु जे जे तुम्ही आतापर्यंत करत आले, पाऊस आला, भरपूर साऱ्या गोष्टी आकस्मिक संकट आले, त्यानंतरही प्लॉटचं व्यवस्थापन असेल किंवा डॉक्टर किसानचं मार्गदर्शन घेतल्यानंतर तुम्हाला काय वाटतंय? मार्गदर्शन घेताना असे आले की ह्या वर्षी छाटणी झाल्यापासून 3 वेळा पावसाने अटॅक केला। सुरुवातीला केला, नंतर फ्लॉवरिंग मध्ये केला, फ्लॉवरिंग अंतर झाल्यानंतर पाणी भरण्याच्या वेळेस केला, पण तिन्हीच्या वर डॉक्टर किसानचं मार्गदर्शन घेऊन चांगल्यापैकी प्लॉट भरायला की असं वाटत नव्हतं की हाकुजीतून प्लॉट वाचल म्हणून। बरोबर। खालची जमीन काळी भोर असल्यामुळं औषध मारण्यात फार कठीण काम होतं। पावसाचं प्रमाण जास्त होतं आमच्याकडे इतरांपेक्षा, पण तरी तेवढ्यातून हा जो प्लॉट आज आपल्याला पाहायला मिळतो, हा पूर्ण त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला हा टिकवता आला। किंवा जरी थोडी क्वालिटी कमी असेल किंवा थोडी अडचण असेल, पण आज प्लॉटमध्ये तुम्हाला सांगतो 90% अडचण नाहीये मला, असं माझ्या माहितीप्रमाणे मला जाणवते। मित्रांनो, याच परिस्थितीमध्ये अंतिम टप्प्यामध्ये या व्हरायट्यांमध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांना भुंगा असेल, फळमाशी असेल आणि कलर येण्याला अडचणी येतात, त्या संदर्भामध्ये या पद्धतीत कलर आला आहे आणि इथून पुढे 15-20 दिवसामध्ये चांगला युनिफॉर्म कलर असेल। त्याचप्रमाणे जो सडवा आहे, फळमाशी आहे, नाशिक सारख्या भागामध्ये इंदापूर साईडला त्या ठिकाणी अडचणी येत आहेत, त्या ठिकाणी भुंगा असेल, त्याचप्रमाणे फळमाशीचा अटॅक असेल, फळमाशीचे ट्रॅप लावून घ्या एकरी 12 ते 15 पर्यंत, आणि एक फवारणी त्या ठिकाणी एक्सपोर्टर 200 लिटरला 250 मिली अशी एक फवारणी करून घ्या। आणि या पुढच्या 15-20 दिवसात तयार होणारा जो माल आहे, आता हा जो कलर आपण बघतोय त्या ठिकाणी, हा जो कलर येतोय 60-70%, याला युनिफॉर्म कलर आणत असताना आपल्याला शेवटच्या टप्प्यामध्ये 10-12 दिवसात 2 फवारण्या आणि एक ड्रिपचं ऍप्लिकेशन आजच्या व्हिडिओमधून सांगण्याचा प्रयत्न करतो। पहिली फवारणी त्या ठिकाणी घ्यायची ब्लॅक स्टार 500 मिली। त्यासोबत तुम्हाला नेहमी मी सांगत आलो की इथेपॉनचा वापर न करता पानांची किपिंग क्वालिटी शेवटपर्यंत चांगली ठेवून एकसारखा युनिफॉर्म कलर आणत असताना अशी परिस्थिती ज्या ज्या शेतकऱ्यांकडे असेल तिथं ब्लॅक स्टार 500 मिली, त्याच्यासोबत लिंबाचा रस 250 ते 300 मिली, देशी अल्कोहोल 180 मिली आणि कोलर पोटॅश 300 ग्रॅम हा स्प्रे घ्या। 2 दिवस जाऊ द्या। ड्रिपच्या माध्यमातून एकरी 1 लिटर प्लॅटिनम 5 किलो 8047 आणि 500 ग्रॅम फेरस देऊन घ्या। आणि त्यानंतर 6-7 दिवसाने पीडीएच तुम्हाला घ्यायचंय 1 किलो पर्यंत 200 लिटरला, बोरिक ऍसिड 300 ग्रॅम आणि ब्लॅक स्टार 500 मिली। खूप महत्वाचा स्प्रे आहे अंतिम टप्प्यातील हा। परत एकदा शेतकऱ्याकडे येतो, ज्यावेळेस आपण फिरत होतो आपलं चर्चा चालू होती की कलर व्हरायट्यांमध्ये डॉक्टर किसानचा जो अनुभव आहे, किंवा तुम्ही बऱ्याच शेतकऱ्यांना फोन कॉल केले, युट्यूब बघता, डॉक्टर किसानकडे प्लॉट देखील रजिस्टर आहे, एकंदरीत काय वाटतं तुम्हाला, म्हणजे जी थिअरी आहे किंवा जे शेड्यूल येतं त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? डॉक्टर किसानचं एवढंच मार्गदर्शन एकदम छान आणि उत्तम आहे की जे आपल्याला आहे ते कमी कॉस्टमध्ये जे मार्गदर्शन करतात ते एकदम खूप आहे। बाकी कुठले पण जे डॉक्टर आहेत ते एवढं खात्रीशीरपणे सांगत नाहीत की हे मारल्यानंतर इतका रिझल्ट किंवा इतक्या टक्केवारीत हे ब्लॅक होईल, पण यांचं असं मार्गदर्शन आहे की जे प्रोडक्ट मारल्यानंतर 100% रिझल्ट मिळतो। नाही 100% मिळाला तर 80 ते 90% 100% रिझल्ट मिळतो। काही आपल्या चुका झाल्यानंतर तो थोडाफार कमी जास्त होऊ शकतो,
पण मी गेले तीन वर्षापासून त्यांच्या काही गोष्टींचं शेड्यूल फॉलो करतो. पण सगळ्या गोष्टी जरी अवेलेबल नाही भेटल्या इथे त्यांचं प्रोडक्शन, तरी ते मी मॅनेज करून त्या गोष्टी करतो. मला 3 वर्षात एकाही वेळेस अडचण आली नाही की 2 हातामध्ये माझं 13-14 टनाचं एकरामध्ये हार्वेस्टिंग मोकळ्या मानाने होतं. नक्कीच शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी त्यांनी खूप महत्वाचा मोलाचा सल्ला आपल्या सगळ्या शेतकरी बांधवांना दिला की गेल्या 3 वर्षापासून डॉक्टर किसानचं युट्यूबला फॉलो करतो. ठीक आहे, काही गोष्टी नाही मिळाल्या, परंतु त्याच्यात काय कंटेंट आहे ते बघून तो करण्याचा प्रयत्न करून 14-15 टनापर्यंत हार्वेस्टिंग वन टाइम करू शकले. खूप मोठा आनंद आमच्या सगळ्या डॉक्टर किसानच्या टीमला या ठिकाणी मला देखील होतोय की शेतकरी बांधवांना डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्याचा उत्पादन खर्च असेल, किपिंग क्वालिटी असेल, वेगवेगळ्या प्रकारच्या शेतीमध्ये फळबागा असतील, वेगवेगळ्या द्राक्ष शेती असेल, त्याचप्रमाणे सीताफळ असेल, पपई असेल, डाळिंब शेती असेल, या सगळ्या प्रकारामध्ये डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला जो व्हिडिओ देण्याचा माझा प्रयत्न असतो की शेतकऱ्याचं कसं भलं होईल. प्रत्येक शेतकऱ्याकडे मी ऑन दी स्पॉट पोहोचू शकत नाही, परंतु युट्यूबच्या माध्यमातून सोशल मीडियाचा वापर करून शेतकऱ्यांचं हित कसं जोपासलं जाईल, त्यांचा उत्पादन खर्च कसा कमी केला जाईल, या संदर्भामध्ये इथून मागे जे काम करत आलो, इथून पुढे अजून शेतकऱ्यांच्या उत्पादनात खर्च कसा कमी करता येईल आणि त्यांचं उत्पादन वाढवताना त्यांची जमीन सुपीक कशी होईल, रासायनिक खतांचा वापर कसा कमी करता येईल, केमिकल पेस्टिसाइडचा वापर आपल्या शेतीमध्ये कसा कमी करता येईल आणि चांगल्या दर्जाचं उत्पादन शेतकऱ्याला कसं घेता येईल, त्यासाठी गेल्या 5-6 दिवसापूर्वी मी देखील सांगितलं की माझे सहकारी सागर पवार सर आणि मी 2024 ची नवी आशा, नवी दिशा आणि शेतीतील उत्पादन खर्च कसा कमी करता येईल, तो व्हिडिओ लवकरच तुमच्यापर्यंत देण्यात येईल. आजचा हा व्हिडिओ कलर व्हरायट्यांमध्ये शेतकरी मित्रांनो ज्या ज्या अडचणी येतात त्या ठिकाणी तुम्हाला एक्सपोर्टरचा स्प्रे सांगितला, सडवा दिसत असेल, फळमाशीचे डंक असतील, भुंग्याचे डंक असतील, तो स्प्रे केल्यानंतर 2-3 दिवस जाऊ द्या. चांगलं लस्टर मिळवण्यासाठी तुम्ही ट्रायको चांगल्या दर्जाचा 200 लिटरला 500 मिली, PSS 1122 हे सिलिकॉन युक्त स्प्रेडर, त्याच्यामध्ये 100 मिली टाकून तो स्प्रे तुम्ही करू शकतात. ब्लॅकस्टारचे 2 स्प्रे कशा पद्धतीने अंतिम टप्प्यात करायचे ते देखील मी सुरुवातीला तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. नगर जिल्ह्यातून आपण लोणी व्यंकट या गावातून या ठिकाणी काय नाव सांगितलं आपलं, दत्तात्रय छबुराव धाकड. दत्तात्रय छबुराव धाकड यांच्या प्लॉटमध्ये डॉक्टर किसानकडे त्यांचा प्लॉट रजिस्टर आहे. त्यांचं मनोगत देखील तुम्ही जाणून घेतलं, त्यांचा मोबाईल नंबर देखील व्हिडिओमध्ये दिलेला आहे. प्रत्यक्ष आजूबाजूचे शेतकरी प्लॉटमध्ये येऊन बघू शकतात. सातत्याने छाटणीनंतर पाऊस या ठिकाणी होता, फ्लॉवरिंग स्टेज असेल, आता गेल्या 4-5 दिवसापूर्वी देखील पाऊस झाला. कुठल्याही पद्धतीत क्रॅकिंग दिसत नाही, एक सारखा कलर या ठिकाणी येताना आपल्याला दिसतोय. पुढच्या 15-20 दिवसामध्ये हार्वेस्टिंग करायच्या अगोदर आपण काय केलं पाहिजे त्याचं देखील संक्षिप्त विवरण मी आजच्या व्हिडिओमधून केलं. आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला. चॅनलला प्रथम आला असाल, चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. नमस्कार.